नमस्कार। आज जगदंबा कोलार या ठिकाणी श्री बुधवंत साहेब यांच्या वडिलांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त या गडावरती 11 वडाच्या वृक्षाचं रोपण करण्यात आलं आहे। या निमित्ताने जय हिंद फाउंडेशन आणि कोलार गावचे सरपंच आदरणीय गुरुवर्य पालवे सर, माझ्या विद्यालयाचे शिक्षक आणि बुधवंत साहेबांचे आलेले सर्व मित्र आप्तेष्ट, मी सर्वांना शुभेच्छा देतो की हे लावलेले वटवृक्ष साहेब पुढच्या वर्षी येऊन पहा, म्हणजे किमान आपली आठवण राहील। आणि म्हणून जय हिंद फाउंडेशनला मी धन्यवाद देतो की यांनी हे जे हाती घेतलेलं नियोजन आहे वटवृक्षाची लागवड करणे, त्यांना शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। जय हिंद। कैलासवासी भगवान सेठ बुधवंत यांच्या स्मरणार्थ 11व्या पुण्यस्मरणार्थ आज कुलूबाई कोलार येथे 11 झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले। आज रोजी 27/9/2025 रोजी 11व्या पुण्यस्मरणानिमित्त आमच्या वडिलाच्या 11 वडाच्या झाडाचं वृक्षारोपण करण्याचे प्रेरणा आम्हाला शिवाजीराजे पालवे यांनी दिली। वृक्षारोपण करीत असताना आम्हाला जे अनुभव आला की खरोखर हे काम एकदम चांगलं आहे, यांनी प्रेरणा दिल्यामुळे हे आम्हाला सुचलं। पण हे सर्वांनी करायला पाहिजे की एक आपली आठवण राहते, आपल्या वडिलांची, आपल्या पूर्वजांची एक आठवण राहते। ज्यावेळेस आम्ही 2-4 वर्षांनी येऊन हे झाडं बघू त्यावेळेस हे आम्हाला आमच्या वडिलांच्या रूपात दिसतील व त्याच्याबद्दल आम्ही जय हिंद फाउंडेशन व शिवाजीराजे पालवे यांचे आभार मानतो। आज आमचे आजोबा आदरणीय भगवान शेठ बुधवंत यांच्या स्मरणार्थ 11वं पुण्यस्मरण असल्याने आमचे कुलूबाई कोलार ह्याचं आणि आमच्या आजोबांचं नाते पूर्वीपासूनच आहे। आपले मेजर असतील, देवामामा असतील, सगळ्यांना या नात्याचं सगळं उगम माहिती आहे। त्या नात्याला धरून आज 11व्या पुण्यस्मरणार्थ 11 वडाची झाडं इथं आज लावण्यात येणार आहेत। याचं सर्व श्रेय जय हिंद फाउंडेशन असेल, आपले पालवे मेजर असतील, सगळे आमच्या मामांचे सगळे मित्र असतील, हे सगळ्यांना जातं। आणि आज 11 लावले, पुढच्या 12व्या पुण्यस्मरणार्थ आम्ही अजून झाडांची वाढ करू आणि असंच हा उपक्रम याला खंड कधीही नाही पडून देणार। कदाचित आज कोणी असेल नसेल, उद्याच्याला 10 माणसाचे 20 माणसं असतील, हे माणसं असेच वाढत जातील आणि आमच्या आजोबांना असंच आम्ही वंदन करतो। कुलूबाई झालं, उदरमल झालं, सगळ्या गावांनीशी आम्ही आज असेच झाडं लावत चालू आणि ह्या उपक्रमाला खंड कधीही पडून देणार नाही असा आम्ही आज शब्द देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्वर्गीय भगवान सेठ बुधवंत आज यांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या कुटुंबियांनी 11 वडाची झाडं आज आपल्या महादेव वडावर लावण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे। तसेच जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष आमचे मित्र शिवाजीराजे पालवे यांनी या कार्यासाठी प्रोत्साहित केलेलं आहे। तरी आज त्यांच्या हातून हे जे झाडं लागवड होत आहे, भविष्यात हे झाडं पाहून त्यांना त्यांच्या वडिलांचं स्मरण हमेशा होत राहील। यापुढेही त्यांनी अशाच उपक्रम राबवित राहावा व आपल्या आईवडिलांच्या नावासाठी किंवा त्यांच्या स्मरणासाठी असं कार्य करत राहावं हे त्यांना मी उपदेश देतो। या ठिकाणी आपण सर्वजण आलात, महादेव गुरुजी असतील, अनेक मान्यवर असतील, या ठिकाणी आपण सर्वजण आलात आणि या उपक्रमामध्ये सहभागी झालात त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि याच ठिकाणी थांबतो। आज स्वर्गीय भगवान सेठ बुधवंत यांच्या 11व्या पुण्यस्मरणानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं
आणि आदर्श गाव कोलारच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। त्यांचे चिरंजीव राजू शेठ बुधवंत आणि संजू शेठ बुधवंत या दोनही उद्योजक भावंडांनी आज आमच्या आदर्श गाव कोलार या ठिकाणी जय हिंद फाउंडेशनच्या प्रेरणेमधून 11व्या पुण्यस्मरणानिमित्त 11 वटवृक्ष यांचे वृक्षारोपण केलेले आहे। आणि हे जे वृक्ष लावलेले आहेत या वृक्षाला भविष्यामध्ये कोलार ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं आणि जय हिंद फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी या झाडांचं संवर्धन केलं जाणार आहे। आज आपण जीवनामध्ये पाहतोय, धकाधकीच्या जीवनामध्ये माणसाकडे वेळ नसतो, परंतु समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो, या भारतभूमीचं आपण काहीतरी देणं लागतो। म्हणून या दोनही भावांनी या ठिकाणी ठरवलं की आपल्या वडिलांची स्मृती कायम राहावी आणि स्मृती कायम जर ठेवायची असेल तर खऱ्या अर्थानं भगवान शेठजी बुधवंत यांनी या अहिल्यानगर शहरामध्ये जे उद्योजकाचं मोठं काम केलं, त्यांच्या कामाला आणि नावाला शोभेल अशा पद्धतीचं वटवृक्षाचं झाड या ठिकाणी आज 11 झाडं लावलेली आहेत। मला खऱ्या अर्थानं एका बाजूला आपण त्यांच्या जाण्याचं दुःख, परंतु दुसऱ्या बाजूला प्रत्येक माणसाला जीवनामध्ये एकदा जायचं आहे आणि जात असताना देखील आपण कुठंतरी सावली म्हणून आपला जन्म पुन्हा व्हावा, म्हणून या दोनही आमच्या स्नेही बांधवांनी वडिलांच्या स्मरणार्थ आज 11 झाडं या ठिकाणी लावलेली आहेत। मी बुधवंत परिवाराचं आमच्या समस्त गावकरी मंडळी कोलारच्या वतीनं आणि जय हिंद फाउंडेशन अहिल्यानगरच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या माध्यमातून अशीच वृक्षसेवा आणि मातृभूमीची सेवा घडत राहू अशा मी या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो। उपस्थित असलेल्या सर्वांच्या वतीनं आणि आमच्या गावच्या वतीनं पुन्हा एकदा आदरणीय भगवान शेठ बुधवंत यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी मी आई कोलबाई चरणी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।